एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। संपूर्ण भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे। देशभरामध्ये कोरोनाची लस ही मोफत मिळणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केलंय। देखिए, चैलेंज होने के बावजूद भी देश ने पर्याप्त तैयारियां की हैं और भारत सरकार पिछले 4 महीनों से लगातार इस दिशा में पूरी बारीकी से सब बातों का ध्यान में रख के प्रयास कर रही है, गाइडलाइंस बना रही है। गाइडलाइंस को स्टेट्स के साथ, नीचे लेवल के अधिकारियों के साथ, डॉक्टरों के साथ, इम्यूनाइजेशन ऑफिसर्स के साथ शेयर कर रही है। देश भर में मास्टर ट्रेनर्स, उनको ट्रेन किया गया है। फिर स्टेट लेवल पर, डिस्ट्रिक्ट लेवल पर, ब्लॉक लेवल पर ट्रेनिंग प्रोग्राम्स और इस प्रकार के इम्यूनाइजेशन सेंटर्स पर जो इम्यूनाइजेशन की टीम्स हैं उनके बूथ लेवल पर ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित किए गए हैं और वैक्सीन्स की स्टोरेज से लेकर उनका ट्रांसपोर्ट, उनकी कोल्ड चेन की सारी व्यवस्थाएं, इनके बारे में सारे देश की जो रिक्वायरमेंट्स हैं, उनमें जो पोटेंशियल संभावित और एडिशंस की ज़रूरत है, वो सब कुछ पिछले 4 महीने में पूरा किया गया है। और अब आज तो सारे देश भर में चुने हुए डिस्ट्रिक्ट्स में, सभी स्टेट्स में, सभी यूनियन टेरिटरीज में इसी प्रकार के ट्रायल रन हो रहे हैं, जिसमें एक्चुअल वैक्सीन को देने के अलावा सारी व्यवस्थाएं, यानी बाहर आपने देखा कि सिक्योरिटी तक की व्यवस्था को भी ट्रायल रन में जो है सुनिश्चित किया गया है, क्योंकि वैक्सीन की सिक्योरिटी, वैक्सीन के ट्रांसपोर्टेशन की सिक्योरिटी, स्टोरेज साइट्स की सिक्योरिटी, फिर एडवर्स इवेंट्स फॉलोइंग इम्यूनाइजेशन, उसके लिए भी क्या क्या तैयारी करनी है। हर वैक्सीनेशन सेंटर के ऊपर वेटिंग की स्पेस अलग, ऑब्जर्वेशन की स्पेस अलग, वैक्सीनेशन के लिए स्पेस अलग, और वैक्सीनेशन करने वालों की जो टीम है उनको भी। तर या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, सगळ्या भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कोरोनाची लस कधी येणार याची वाट आपण सगळे बघतोय, पण त्याचबरोबर लसीची किंमत काय असणार याची एक उत्सुकता होती। तो प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात होता आणि त्याचं उत्तर दिलंय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी। कोरोनावरची लस जी आहे ती सर्व भारतीयांना आम्ही मोफत उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलेली आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काल सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला केंद्राकडून मान्यता मिळाली आणि आज कोरोनावरची लस जी आहे ती सर्व भारतीयांना मोफत देऊ अशी घोषणा करण्यात आलेली आहे। प्रशांत, सौरभ, खरं तर अगदी जाता जाता आणि सहज त्यांनी बोलता बोलता केलेलं हे विधान आहे। जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की दिल्लीमध्ये ही लस जी आहे ती फ्री मिळेल का, तर त्याच्यावरती केंद्रीय आरोग्य मंत्री असं म्हणाले की केवळ दिल्लीतच नव्हे, संपूर्ण देशामध्ये ही लस फ्री मिळेल। आता याच्या संदर्भात भारत सरकारची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे हे कुठेही अजून अधिकृतपणे कागदावर आलेलं नाहीये, पण आपण बघतोय की बिहार निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये याचा समावेश भाजपने केलेला होता की ही वॅक्सिन जी आहे ती फ्री दिली जाईल। त्याच्यानंतर मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आसाम आणि पुदुचेरी या राज्यांनी आतापर्यंत आपल्या आपल्या राज्यामध्ये फ्री वॅक्सिनेशन असेल हे घोषित केलेलं आहे। आणि जर आपण याच्या पाठीमागचं गणित लक्षात घेतलं तर म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटनं जी माहिती दिली होती त्याच्यानुसार त्यांचा एक डोस जो आहे तो सबसिडीसह साधारणपणे 220 रुपयांना असेल आणि 2 डोसची किंमत एकूण 440 रुपये होते। आणि जर 130 कोटी भारतीयांना जर पूर्णपणे लस द्यायची असेल तर हा खर्च साधारणपणे 57,200 कोटी रुपये होतो। आणि याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक याचा खर्च पकडलेला नाहीये, केवळ जे डोस आहेत त्याचा खर्च आपण सांगतोय। तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा त्याचा खर्च आहे तर तो नेमका कोण उचलणार, केंद्राचा वाटा किती, राज्यांचा वाटा किती, सामान्यांना त्याचा काही भार असणार की अजिबात नसेल, टॅक्सच्या स्वरूपात काही गोष्टी वसूल केल्या जातील का मग त्याच्या बदल्यात, हे अजून कुठेही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र वारंवार हा प्रश्न विचारला जातोय आणि ज्या अर्थी मी आता एक यादी वाचून दाखवली की इतक्या राज्यांनी आपल्या राज्यामध्ये लस फ्री असेल हे सांगितलंय,
साहजिक आहे की त्याचा दबाव इतर राज्यांवरती असेल, कारण एका राज्यात जर लस फ्री बरोबर. मिळते तर ती दुसऱ्या राज्यात का नाही, असा सुद्धा सवाल जो आहे, बरोबर. यानंतर तो सुद्धा काही मुद्दे उपस्थित होतात, काही प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याची उत्तर आपल्याला येणाऱ्या काळात मिळतील. प्रशांत, याबद्दल तुमच्याकडून आम्ही माहिती घेणार आहोत, तुम्ही सोबत राहाच. पण केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा पाहूयात. हो ही रहा है, सारे देश में हो रहा है। सर वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो। तर आपण बघितलं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं वक्तव्य, त्यांनी दिलेली माहिती. केंद्रीय आरोग्य मंत्री नेमकं काय बोललेले आहेत कोरोना लसीबाबत, ती मोफत देण्याबद्दल, ते आपण पुन्हा एकदा पाहूयात. हो ही रहा है, सारे देश में हो रहा है। सर वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो। कोरोना लसीबाबत आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. कोरोना लस ही सर्व भारतीयांना मोफत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेली आहे. संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार असं ते म्हणाले. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की दिल्लीत ज्याप्रमाणे कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे तशीच भारताच्या इतर भागात सुद्धा ती दिली जाणार का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण भारतात कोरोनाची लस मोफत मिळेल असं म्हटलेलं आहे. काल आपण बघितलं होतं की सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डला केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाची देखील लवकरात लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन महत्त्वाच्या बातम्या सर्वसामान्यांसाठी. 2020 वर्षामध्ये कोरोनामुळे आपण बरेच चटके सोसलेले आहेत आणि त्यानंतर आता कोरोना लस येणार अशी सकारात्मक बातमी घेऊन हे नवीन वर्ष उगवलं. आणि त्यानंतर आता कोरोनाच्या लसीची किंमत काय असू शकते याबद्दलचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात होते. पण त्यानंतर आता आरोग्य मंत्री म्हटलेले आहेत की कोरोनाची लस सर्व भारतीयांना मोफत मिळणार आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर कदाचित या बातमीतून आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहूयात केंद्रीय आरोग्य मंत्री काय बोललेले आहेत. हो ही रहा है, सारे देश में हो रहा है। सर वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो। हो ही रहा है, सारे देश में हो रहा है। सर वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो। तर कोरोनाच्या लसीबद्दलची आत्ताच्या घडीची सर्व भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. काल सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीला केंद्राकडून मान्यता मिळालेली होती आणि त्यानंतर आज त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता की दिल्लीत ज्याप्रमाणे कोरोनाची लस मोफत आहे तर भारतात सुद्धा म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा ती असणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की दिल्लीत मोफत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात सुद्धा कोरोनाची लस ही नागरिकांना मोफत मिळेल. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे, महत्त्वाची माहिती दिली आहे सर्वसामान्यांसाठी. त्यामुळे लसीकरणाला आता लवकरात लवकर सुरुवात होण्याची देखील शक्यता आहे. संपूर्ण देशात कोरोनाची लस ही मोफत मिळणार आहे. कोरोनाच्या लसीबद्दलची आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. कारण आपण लसीची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करतोय. कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. ती लवकरात लवकर येईल या संदर्भात आपल्या सगळ्यांच्याच आशा आता पल्लवित झालेल्या आहे. पण दुसरी एक महत्त्वाची बातमी येते ते म्हणजे कोरोना लसीची किंमत नेमकी काय असणार. आता यानंतर आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा. देशातील नागरिकांसाठी मोठी बातमी. संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार आहे असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. फक्त दिल्लीत नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे. हो ही रहा है, सारे देश में हो रहा है। सर वैक्सीन जो है वो फ्री होगी लोगों के लिए या उन्हें कीमत देनी पड़ेगी? दिल्ली में ज्यादा फ्री है? दिल्ली में नहीं, सारे देश में फ्री हो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.